हॅलो स्टुडंट, आपण अजूनही योग फॉर लाईफ रवी देशमुख हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करायचं आहे, ज्यामुळे 12वी सायन्सचे संपूर्ण चॅप्टरचे जे व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करणार आहेत आणि जे अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आपल्या मित्रांनासुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज आपण पाहणार आहे रेड ब्लड कार्पसल्स, ज्याला आपण म्हणतो आहे इरिथ्रोसाइट्स. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे फॉर्म एलिमेंट. फॉर्म एलिमेंट म्हणजे द ब्लड सेल्स नाव दॅट आर प्रोड्यूस इन द बॉडी आर कॉल्ड ॲज दी ब्लड सेल्स. 3 प्रकारच्या देर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड कार्पसल्स, त्याला ब्लड कार्पसल्स म्हणतात आहे. त्यापैकी पहिला आहे द रेड ब्लड कार्पसल्स, शॉर्टमध्ये त्याला RBC म्हणतात आहे किंवा त्याला इरिथ्रोसाइट. दुसरा आहे व्हाईट ब्लड कार्पसल्स, ज्याला शॉर्टमध्ये WBC. आणि तिसरा आहे प्लेटलेट्स, ज्याला म्हणतो आपण थ्रोम्बोसाइट्स. तर आज आपण प्रथम पाहणार आहे रेड ब्लड कार्पसल्स किंवा इरिथ्रोसाइट्स. नाव द रेड ब्लड कार्पसल्स, नाव दे आर अबाउंडंट सेल्स इन द ह्युमन बॉडी. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रेड ब्लड कार्पसल्स आढळतात आहे. नाव दे आर जनरली सर्क्युलर, देन बायकॉन्केव्ह अँड इन्युक्लिएटेड. कशा आहेत इरिथ्रोसाइट? द इरिथ्रोसाइट्स आर यस व्हॉट समव्हॉट सर्क्युलर आहे, बायकॉन्केव्ह आहे आणि इन्युक्लिएटेड आहे. इन्युक्लिएटेड म्हणजे विदाउट न्यूक्लियस किंवा न्यूक्लियस इज अब्सेंट. परंतु कॅमल्समध्ये आणि लॅमामध्ये नाव दीज RBCs आर न्यूक्लिएटेड. म्हणजे मॅमल्समध्ये जो मॅमल्स ग्रुप आहे ॲनिमलचा, त्यामध्ये कॅमल आणि लॅमा म्हणजे कॅमल सारखेच अमेरिकामध्ये कॅमल सारखेच जे ॲनिमल डोमेस्टिकेटेड ॲनिमल आहे त्याला लॅमा म्हणतात आहे. त्यांच्यामध्ये मात्र RBC कसे आहे? न्यूक्लिएटेड आहे. यस. नंतर नाव जनरली इन ह्युमन बीइंग द टोटल RBC काउंट इन मेल 5.1 to 5.8 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर एवढ्या राहतात आहे. त्याच इन केस ऑफ फिमेल नाव द 4.3 to 5.2 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर. नाव दॅट इज द टोटल RBC काउंट. म्हणजे आपण जर पाहिलं तर मेलमध्ये साधारणतः 5.1 ते 5.8 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर RBC सापडतात आहे. तेच फिमेलमध्ये त्याचं प्रमाण घेतलं तर ते आहे 4.3 to 5.2 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर्स. नाव RBC आर जनरली द लाईफ स्पॅन्स ऑफ RBC. त्याचा जो लाईफ स्पॅन आहे, हा लाईफ स्पॅन्स ऑफ RBC इज 120 डेज. किती राहतो लाईफ स्पॅन? 120 डेज. म्हणजे साधारणतः तयार झाल्यानंतर 120 दिवस ते त्यांचं जे फंक्शन्स आहे आपण घेऊ, शेवटी ते फंक्शन्स कॅरी करतात. अँड आफ्टर द फंक्शन इज ओव्हर नाव द दीज RBC म्हणजे 120 दिवसपर्यंत त्यांचं ते फंक्शन कॅरी करू शकतात. देन दीज RBCs आर जनरली रेड इन कलर. म्हणजे याचा RBCचा रेड कलर काय? बिकॉज इन देअर सायटोप्लाझम, त्याच्या सायटोप्लाझममध्ये ऑक्सिजन कॅरिंग रेस्पिरेटरी पिगमेंट दॅट इज हिमोग्लोबिन इज प्रेझेंट. काय असते त्याच्यामध्ये? म्हणजे या RBCच्या सायटोप्लाझममध्ये ऑक्सिजन कॅरिंग जो रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, ज्याला म्हणतो आपण हिमोग्लोबिन, ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट, आणि म्हणून त्याचा रंग काय राहतो आहे? लाल राहतो आहे. याच्या व्यतिरिक्त विदिन दिस RBCच्या सायटोप्लाझममध्ये ए प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेस. अजून काय राहतो आहे? कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम्स.
इज इट क्लिअर? दॅट इज द एन्झाईम. हा याच्यामध्ये प्रेझेंट राहतो याच्या सायटोप्लाझम मध्ये. नंतर within the cytoplasm of this erythrocyte, the absence of the membrane bound cell organelle like this mitochondria किंवा बाकीच्या ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, ज्या डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आहे, त्या याच्यामध्ये काय असतात आहे, अपसेट असतात आहे. त्यामध्ये फक्त हा रिच प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट हिमोग्लोबिन राहतोय आणि त्यासोबत कार्बनिक अनहायड्रेस एन्झाईम सुद्धा राहतोय. नंतर इरिथ्रोपोएसिस. नाउ द फॉर्मेशन ऑफ आरबीसी that is called as the erythropoiesis. What is the erythropoiesis? कशाला म्हणायचं erythropoiesis? The erythropoiesis, that is the process, the formation of the RBC. म्हणजे RBC चं जे फॉर्मेशन होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, erythropoiesis. Generally now these erythropoiesis, now in fetus they are formed. In fetus they are formed in liver and spleen. कुठं तयार होतात आहे, liver and spleen. Now in case of adult they are formed in bone marrow. Yes, where the formation of RBC, that is called as erythropoiesis. Where they are formed in fetus, now they occurs in liver and spleen, both are these glands. Now in case of adult, now they are formed in bone marrow. Now after the function is over, म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन पाहिला आपण, लाईफ स्पॅन 120 days, म्हणजे त्याचं फंक्शन ओव्हर झाल्यानंतर, ऑक्सिजन सप्लाय झाल्यानंतर, नाउ ऑल द आरबीसीज, ज्या काही आरबीसीज आहे, नाउ दे आर डिस्ट्रॉइड इन लिव्हर अँड स्प्लीन. म्हणजे ज्या ज्या आरबीसीचं लाईफ स्पॅन 120 days झाला आहे त्यानंतर ते कुठं डिस्ट्रॉइड होतात आहे, लिव्हर अँड स्प्लीन, ज्याला ग्रेव्ही ॲट ऑफ द आरबीसी म्हटलेलं आहे, लिव्हर अँड स्प्लीनला. नंतर नाव these RBCs they are produced from hematocytoblast or reticulocytes. कशापासून तयार होतात आहे, these RBCs or erythrocytes, now they are produced from the hematocytoblast. Now that is the hematocytoblast means the stem cell in the bone marrow. Bone marrow मध्ये त्या स्टेम्स आहे, त्याला म्हणतात आहे hematocytoblast. आणि रेटिक्युलोसाइट जे आहेत त्या रेटिक्युलोसाइट्स म्हणजे इमॅच्युअर आरबीसीज. इज इट क्लिअर? तर कशापासून तयार होतात इरेथ्रोसाइट, दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द हिमॅटोब्लास्ट. नाउ दॅट इज द yes what the stem cell in the red bone marrow. Then polycythemia, the increase the number of erythrocyte in blood. ब्लड मध्ये जर त्या आरबीसी वाढल्या, त्यांची संख्या वाढली, आपल्याला माहित आहे इन केस ऑफ मेल, yes, how many RBCs are present? 5.1 to 5.8 millions per cubic millimeter. याच्यापेक्षा जास्त संख्या जर वाढते आहे त्या प्रोसेसला म्हणतात आहे पॉलीसायथेमिया. व्हॉट इज पॉलीसायथेमिया? नाउ टू increase the number of erythrocytes, that is called as polycythemia. Now erythrocytopenia, कधी कधी to decrease the number of RBCs किंवा to decrease the number of erythrocyte, that is called as the erythrocytopenia. ते जर प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्या, now which causes the disease anemia. म्हणजे जो anemia disease होता है त्याला मेन कारण आहे to decrease the yes what erythrocyte within the blood. Then for the productions of erythrocyte, erythrocyteच्या प्रोडक्शन साठी काय इसेन्शियल आहे, the RBC production required
फॉर द व्हिटॅमिन B12, फोलिक ॲसिड अँड हिम प्रोटीन्स. म्हणजे हे कंपोनंट इसेन्शियल आहे इरिथ्रोसाइट्स प्रोड्यूस होण्याकरता. देन द hematocrit. Hematocrit, that means the ratio of the RBC, ratio of the RBC to the total volume of the blood, that is called as the hematocrit. What is the hematocrit? That is the ratio of the RBC कशाला to the total volume of the blood, that is called as the hematocrit. Now against the hormones erythropoietin, हा जो हार्मोन्स आहे which is present in the kidney cell, किडनी मध्ये असतो हा हार्मोन erythropoietin, this hormone which is present in kidney cell, and now it is stimulate the bone marrow. हा bone marrow ला काय करते, स्टिम्युलेट करते. कशासाठी? for the productions of red blood corpuscles or erythrocyte. What is the functions of erythropoietin? Hormone which are present in kidney, kidney मध्ये present आहे. We stimulate bone marrow. Bone marrow म्हणजे काय? तर cavities now they are present within the long bone. म्हणजे आपल्या याच्या मांड्यामध्ये जे काही बोन्स आहेत, लॉंग बोन्स आहेत, फिमर्स आहेत, तर त्याला आपण बोन मॅरो म्हणतात आहे. त्याला स्टिम्युलेट करते हार्मोन. अँड कशासाठी? टू द प्रोडक्शन्स ऑफ इरिथ्रोसाइट्स. काय फंक्शन्स आहे आरबीसी चे? द फंक्शन्स ऑफ आरबीसी आर जनरली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टू ट्रान्सपोर्ट द रेस्पिरेटरी गॅसेस. पहिलं फंक्शन काय फंक्शन्स आहे आरबीसी चा? ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. दुसरं फंक्शन नाउ टू मेंटेन द pH of the blood. ब्लडचं pH मेंटेन करते आहे. तिसरं टू मेंटेन द विस्कोसिटी ऑफ ब्लड. म्हणजे ब्लडची जे विस्कोसिटी आहे ते विस्कोसिटी काय करते आहे? मेंटेन करते आहे. याच्या व्यतिरिक्त आहे द आरबीसी और दिस इरिथ्रोसाइट दे आर आल्सो कंट्रीब्यूट द क्लॉटिंग ऑफ ब्लड. चौथं फंक्शन आपल्याला सांगता येतील. नाउ दीज आर द फंक्शन्स ऑफ द आरबीसी. परत तो एक वेळ आपण यस रेड ब्लड कार्पसल्स और इरिथ्रोसाइट. इज इट क्लियर? व्हाट आर इरिथ्रोसाइट? नाउ दीज आर द रेड ब्लड कार्पसल्स किंवा ब्लड सेल्स म्हणतात आहे. नाउ दीज रेड ब्लड कार्पसल्स दे आर अबाउंडंट सेल्स इन द ह्यूमन बॉडी. कशा आहेत त्या? दे आर समवॉट सर्क्युलर, बायकॉन्केव्ह अँड इन्यूक्लिएटेड. आणि कशामध्ये? मॅमल्समध्ये आणि लॅमा या ॲनिमल्समध्ये. नाउ दीज आरबीसी आर न्यूक्लिएटेड. नाउ टोटल आरबीसी काउंट जर पाहिला आपण इन मेल 5.1 to 5.8 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर्स एवढं याच्यामध्ये आढळते आहे. फिमेल मध्ये व्हॉट इज द आरबीसी काउंट? 4.3 to 5.2 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर एवढ्यामध्ये सापडते आहे. या आरबीसीचा जो रंग आहे द आरबीसी आर जनरली रेड इन कलर. काय? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट दॅट इज कॉल्ड ॲज द हिमोग्लोबिन. म्हणजे इन देअर सायटोप्लाझम. म्हणजे आरबीसीच्या सायटोप्लाझम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय राहते? ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट हिमोग्लोबिन राहते. त्याचसोबत त्याच्यामध्ये त्या सायटोप्लाझम मध्ये कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम सुद्धा राहतो आहे. न्यूक्लियस अब्सेंट राहते. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल जसे मायट्रोकॉन्ड्रिया सारख्या, गॉल्गी कॉम्प्लेक्स, नंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सारख्या सेल ऑर्गॅनेल्स अब्सेंट राहतात यामध्ये. नंतर व्हॉट इज मीन बाय द इरिथ्रोपोएसिस? पाहिला आपण फॉर्मेशन ऑफ आरबीसीस किंवा इरिथ्रोसाइट दॅट इज कॉल्ड ॲज द इरिथ्रोपोएसिस. व्हॉट इज द लाईफ स्पॅन्स ऑफ दिस आरबीसी? लाईफ स्पॅन्स आहे 120 डेज.
नाव कशापासून तयार होतात आरबीसी? आरबीसीज और इरिथ्रोसाइट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द हिमॅटोब्लास्ट सेल किंवा रेटिकुलोसाइट. हिमॅटोब्लास्ट सेल दॅट मीन्स द स्टेम सेल प्रेझेंट इन रेड बोन मॅरो. रेटिकुलोसाइट that is the immature RBCs. Where they are formed now in fetus, where they are formed erythrocyte, they are formed in liver and spleen. In adult, where they are formed in red bone marrow. Then what is meant by polycythemia? Polycythemia, that is to increase the number of RBC. How they increase the number of RBC. RBC ची संख्या जर वाढली तर त्याला काय म्हणतो आपण? पॉलिसायथेमिया. इरिथ्रोसाइटोपेनिया, that is the to decrease the number of erythrocyte. इरिथ्रोसाइट ची संख्या कमी झाली ब्लड मधली, that is the erythrocytopenia, and which possesses the disease that is called as the anemia. For the RBC production, which component are essential? Vitamin B12 पाहिजे, folic acid आणि heme proteins पाहिजे. नंतर erythropoietin hormone which is present in kidney, now which stimulate the bone marrow for the productions of red blood corpuscles. तो responsible आहे production साठी. Functions पुन्हा पाहू एक वेळ. Now the functions, first functions, the which responsible for to transport the respiratory gases, carbon dioxide, oxygen. Then second, to maintain the pH of blood. Third, to maintain the viscosity of blood. आणि fourth आहे now fourth functions which also contribute the clotting of blood.